नमस्कार मित्रांनो, चित्रचर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, अलीकडेच समर्थ नावाचा एक चित्रपट रिलीज झाला आणि तो मी बघितला. खूप छान आहे. मराठी चित्रपट जे गेल्या 1-2 वर्षात आलेले आहेत, त्यातला मी पाहिलेला हा एक चांगला संदेश देणारा चित्रपट आहे. याच्यामध्ये काहीही VFX नाही आहे किंवा कसलीही मारझोड नाही आहे आणि तरीसुद्धा एक अतिशय कॅची आणि दमदार संदेश देणारा चित्रपट आहे. मित्रांनो, खूपदा काय होतंय गेल्या 5-10 वर्षात मी एक ऑब्झर्व्ह करतोय, तुम्ही पण कदाचित हे ऑब्झर्व्ह केलं असेल, की आपण चित्रपट गंमत म्हणून बघायला जातो फक्त. असं व्हायला लागलंय आता. किंवा पडद्यावर जे काही बघतोय आपण, त्याचा आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये काडीचाही संबंध नसतो. असंच सगळं आपल्याला बघायला मिळतं. आणि हे फक्त चित्रपटांच्या बाबतीत नाही आहे, हे वेब सिरीजच्याही बाबत आहे, हे टीव्ही सिरियल्सच्या बाबतीत आहे. जे आपण फेस करतोय आणि ज्या आपल्या समस्या आहेत, त्या पडद्यावरती येतच नाहीयेत किंवा त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कुठे या माध्यमातून मिळतायत का चित्रपटांच्या, हे आपल्याला जाणवत नाहीये. त्या समस्याच कित्येकदा मांडल्या जात नाहीत किंवा मांडल्या जाताना चुकीच्या पद्धतीने मांडल्या जातात. विद्रुपीकरण करून किंवा त्यात जे इन्व्हॉल्व्ड जे कोणी लेखक असतील, दिग्दर्शक असतील, त्यांना त्या समस्यांची जणू काही जाणीव नाहीये किंवा त्यांना नीट पद्धतीने ते मांडता येत नाहीये, हे आपल्याला पदोपदी जाणवतं. मात्र समर्थ हा एक चित्रपट असा वाटला मला, की ज्याच्यामध्ये आजच्या काळातले महाराष्ट्रातले जे पालक आहेत, जे मिलेनियल्स आहेत, आजच्या लोकांच्या भाषेत बोलायचं तर आपण मिलेनियल्स आहोत, ज्यांचा जन्म साधारणपणे 80 ते 85च्या काळात ज्यांचा जन्म झालाय, आज जे लोक 40-45च्या आसपासचे आहेत, ज्यांची मुलं 10-12 वर्षाची आहेत किंवा 6-7 वर्षाची आहेत, त्यांना जे प्रश्न पडत आहेत आपली मुलं वाढवताना, प्रश्न पडत असतील किंवा त्यांना जे अनुभव येत आहेत, असं म्हणूया, चांगले वाईट वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांना येत आहेत, एकीकडे ते प्रश्न पडद्यावर मांडले जाताना दिसत आहेत, अतिशय मुलायमपणे मांडले जात आहेत, म्हणजे मुद्दाम मांडायचे म्हणून नाही मांडले जात आहेत. त्या कथेच्या ओघात ती समस्या आपल्याला झटकन जाणवते की येस, असं घडतंय. ऍट द सेम टाइम मुलांच्याही अँगलनी ज्या काही गोष्टी, जे काही बदल अवतीभोवती होत आहेत, त्यांना वाटणारे काही प्रश्न, त्यांचेही असू शकतात ना समस्या, त्या सुद्धा तितक्याच दमदारपणे पडद्यावरती येतात. आणि ह्या सगळ्यातून मार्ग नेमका काढायचा कसा काढायचा? ती मुलं मोठी होत आहेत, मग ती मोठी झालेली मुलं, टीनेजर्सचे प्रॉब्लेम असतील किंवा त्यानंतरचे करिअर रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, ह्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम म्हणून समोर नाही आलेले, तर आपल्यापुढे नेहमी राहणारा प्रश्न की ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा, पॉझिटिव्हली मार्ग कसा काढायचा, हे आपल्याला सतत एक असतं मागे. तर त्याच्यावरती उत्तर काय असू शकतं, काय सोल्युशन आहे का? तर ते सोल्युशन म्हणजे समर्थ. तर मित्रांनो, मी या चित्रपटाच्या बाबतीत फार डिटेलमध्ये मुद्दामच नाही सांगणार आहे, पण एवढं नक्की की आपल्याला भेडसावणारे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला, निदान एक तरी उत्तर तुम्हाला सापडेल हा चित्रपट पाहिल्यानंतर. या चित्रपटाचा ट्रेलर जरूर बघा. ट्रेलर पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की हा चित्रपट कशाच्या संदर्भात आहे. आणि कृपया हा चित्रपट बघायचा नाही असं करू नका. माझं तरी म्हणणं असं आहे की प्रत्येक मराठी व्यक्तीने हा चित्रपट पाहायला पाहिजे, की ज्याच्यातून लोकांना योग्य दिशा सापडेल की आज एक व्यक्ती म्हणून आणि एक समाज म्हणून आणि एक कुटुंब म्हणून आपला कुठल्या दिशेने प्रवास होतोय आणि ऍक्च्युली कुठल्या दिशेने प्रवास व्हायला पाहिजे, हे आपल्याला चित्रपट बघितल्यानंतर लक्षात येईल. माझ्या लेखी मी या चित्रपटाला 5 पैकी खरं तर 5 मार्क द्यायला आवडेल मला, पण मला असं वाटतं की हा आणखीन थोडासा प्रभावी करता आला असता, म्हणून मी 4.5 मार्क्स देतोय. पण तरी सुद्धा मला टेम्पटेशन होतंय, मला इच्छा होती की 5 स्टार्स देण्याची. इतका हा चांगला मला वाटला चित्रपट. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत योगेश फुलपगार आणि त्यांनी खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने हा चित्रपट बनवलेला आहे. निर्माते आहेत रवींद्र पाठक आणि संगीतकार आहेत केदार पंडित आणि रोहित राऊत, लिटिल चॅम्प्स मधला जो रोहित राऊत आहे तोच. गीतकार आहेत नचिकेत जोग आणि सुंदर गीतं लिहिलेली आहेत. सिनेमॅटोग्राफी, मला ते सगळ्यात तर वेण्णा स्वामीच्या संदर्भातलं जे गाणं आहे ना, ते खूपच छान आहे. म्हणजे शर्वरी जमेनीस यांच्या संदर्भातलं ते गाणं आहे. नेमक्या कोणत्या प्रसंगाचं आहे ते मी मुद्दाम नाही सांगणार, नाही तर स्पॉइल केल्यासारखं होईल ते. तर गीतकार आहेत नचिकेत जोग, सिनेमॅटोग्राफी आहे अति नाईक. समुद्रकिनाऱ्याच्या तिथले जे शॉट्स आहेत ते तर खूपच छान झालेत. कोकणातले लॉंग शॉट्स जे आहेत सुंदर झालेले आहेत ते. काही
शॉट्स खरोखर वेगळ्या अँगलनी घेतलेत, म्हणजे खिडकीच्या बाहेरनं घेतलेले शॉट्स किंवा मैदानाच्या जाळीच्या मी नाही बोलणार जास्त. ते तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की फ्रेमिंग आणि एक एक स्क्रीन हा कशा पद्धतीने सेट केला गेलेला आहे, थोडा वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ते छान झालेलं आहे. सूर्यप्रकाशाची किरणं वगैरे हा सीन मस्त घेतलेले आहेत. स्टोरी एक्सपान्शन आणि स्क्रीन प्ले आशुतोष भोसेकर यांचं आहे, पण मला माहिती काढायची होती की लेखक कोण आहेत या चित्रपटाचे, कारण लेखक मला समोरून नाही कळलं माहिती लेखक कोण आहेत. पण ज्यांनी कोणी ही कथा लिहिलेली आहे ना, खूप छान काम केलंय त्यांनी. आणि खरोखर म्हणजे ज्याला आपण म्हणतो वेवलेंथ जुळणे, तशी खरोखर वेवलेंथ जुळली हा चित्रपट. मला तरी बघताना ना, लेखक आणि दिग्दर्शक यांची जी मानसिकता आहे ती बऱ्यापैकी माझीच मानसिकता आहे. आणि त्याच्यामुळे मी तर रेकमेंड करीन की खरं तर महाराष्ट्र सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री करायला पाहिजे. इतका हा चांगला चित्रपट आहे. या चित्रपटातून जो संदेश दिला गेलेला आहे, मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व शाळांनी असं स्वतःहून पुढाकार घेऊन सर्व आपापल्या प्रत्येक वर्गाला चित्रपट दाखवायला पाहिजे. अगदी लहान वयापासून, अगदी 5वी पासून वरच्या प्रत्येक वर्गाला हा चित्रपट असा कंपल्सरी करून दाखवायला पाहिजे. माझं तर म्हणणं आता शिक्षकांचे पगार पण खूप चांगले आहेत. शिक्षकांचे चांगले पगार आहेत, मुख्याध्यापकांचे चांगले पगार आहेत, संस्था चालकांच्याकडे चांगल्या पद्धतीने सगळ्या देणग्या वगैरे सगळ्या आलेल्या असतात. तर गरीब घटकातून जर का काही मुलं आलेली असतील की ज्यांना तिकीटं परवडणार नसतील, अशांच्यासाठी शाळांनी स्वतःहून पैसे घालायला सुद्धा हरकत नाही. इतका हा सुंदर चित्रपट आहे. एकही मूल मागे राहायला नको. म्हणजे ज्यांना शक्य आहे तिथे पालकांनी पैसे घालावेत जरूर, पण जर शक्य नसेल काही पाल्यांना, तर त्यांच्यासाठी शिक्षकांनी स्वतःच्या पदरचे, शिक्षकांनीच कशाला, संस्था चालकांनी सुद्धा पैसे घालायला काही हरकत नाही. आणि हे सगळं करताना सरकारने हा पिक्चर टॅक्स फ्री करावा एवढी माझी एक नम्र विनंती आहे. जर जमलं तर हा चित्रपट फुकट दाखवावा, पण अर्थात त्याच्यामध्ये चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांचं नुकसान होणार नाही याची काळजी डेफिनेटली घ्यायला पाहिजे. इतका हा सुंदर चित्रपट आहे. सर्वांना हा म्हणजे आजच्या काळाच्या दृष्टीने हा अतिशय आवश्यक गोष्ट. मी यापेक्षा जास्ती बोलणार नाही. याच्यामध्ये मुख्य भूमिका आहे भूषण प्रधान याची, आणि त्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीने भूमिका केलेली आहे. पुष्कराज चिरकुटकरची भूमिका सुंदर झालेली आहे. आणि शर्वरी जमेनीस, काय बोलायचं म्हणजे शर्वरी जमेनीस यांच्याविषयी, की मी जेव्हा कॉलेज डेजमध्ये होतो तेव्हापासून त्यांनी काम सुरू केलंय. आता इतकी वर्ष झाली आणि पुष्कराज चिरकुटकरच्या पेक्षा त्या खरं म्हणजे वयाने मोठ्या आहेत, पण तरी सुद्धा समवयस्क असल्यासारखं म्हणजे काही जण असतात चिरतरुण म्हणूनच जन्माला आलेले असतात. शर्वरी जमेनीस यांचं तसंच आहे काहीसं. आणि अप्रतिम छानच भूमिका आहे सगळ्यांची. हार्दिक जोशी, राणादा, द फेमस राणादा हे याच्यामध्ये आहेत. ईशा केसकर आहे, आणि मग ईशा केसकर आहे म्हटल्यानंतर देवदत्त नागे पण पाहिजेच. तर देवदत्त नागे आहेत आपले जय मल्हार, खंडोबार आहे त्याच्यामुळे ते आहेत जय मल्हारी. आणि प्रसाद खांडेकर आहे, हास्य जत्रा फेम. आणि दिशा परदेशी आहे, ईशा केसकर आहे, आणि यतीन कारेकर आहेत. मुख्य म्हणजे असे तगडे कलाकार या चित्रपटात आहेत. हा चित्रपट त्यामुळे खरोखर तुमच्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन हा बघायलाच पाहिजे. मस्ट आहे, इतका हा महत्वाचा चित्रपट आहे. तर मित्रांनो, हा रिव्ह्यू मी इथेच थांबवतो. आणि चित्रचर्चाच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब अजून केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.